आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येते. संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत ही बातमी बाहेर येता क्षणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आणि जो तो चर्चा करू लागला. बुलढाणा जिल्ह्यामध्ये घडलेलं काकडचिखला या गावी प्रकरण, या प्रकरणामुळे 2 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये ताणतणाव निर्माण झाला. परंतु जे काही सध्या सामाजिक संतुलन बिघडलेलं आहे यावर अनेकांनी स्पष्टीकरण दिलं, बाईट दिल्या. परंतु आताच्या क्षणाची जी सर्वात मोठी बातमी येते समोर ती म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत. आतापर्यंत आपण पाहिलं की जरांगे पाटील यांना जे काही स्टेटमेंट केलं त्याबद्दल वारंवार टार्गेट करण्यात आलेलं आहे आणि जरांगे पाटील हे चुकीचंच त्यांना ठरवण्यात येत असताना आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे. परंतु जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी काय केलं हे मराठा समाजालाही माहिती. परंतु वारंवार जे काही त्यांचं स्पष्टीकरण येते आणि कुठेही काही घडलं की वैयक्तिकरित्या एका व्यक्तीचं नाव येतं. यामुळे जरांगे पाटील देखील आता टार्गेट होताना आपल्याला दिसून येत आहेत. यामध्ये किती तथ्यता आहे, तत्परता आहे हे देखील लवकरच समोर येईल. परंतु त्या अगोदर आता क्षणाची जी सर्वात मोठी बातमी समोर येते ती म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या कारकिर्दीतील अनेक घडामोडींचा धक्कादायक खुलासा आज ज्या व्यक्तीने केला ती व्यक्ती आज समोर येऊन छाती ठोकपणे जे काही स्पष्टीकरण करते ती काळजावर दगड ठेवून ऐकण्याची ताकद ठेवावी लागेल. कारण आज ज्या व्यक्तीने खुलासा केलेला आहे यामध्ये अनेक गौप्यस्फोट केलेले आहेत मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत. ते गौप्यस्फोट अगोदर आपण ऐकून घ्या आणि या स्पष्टीकरणामध्ये जे काही उल्लेख केलेला आहे तो अत्यंत गंभीररित्या आहे आणि मी शिक्षा भोगायला तयार आहे जर काही खोटं निघलं तर, असं देखील तो व्यक्ती म्हणतोय. नक्की या संपूर्ण घडामोडी आपण ऐका. मराठी महाराष्ट्र न्यूज पत्रकार संपादक संग्राम धनवे यांनी घेतलेली ही बाईट आपण अगोदर ऐकून घ्या, नंतर यावर चर्चा करू. आमदार येणार नाही त्याच्यामुळे तुम्ही स्वतः तुमच्याकडे बोलून घेतले, कोणी डील केल्या, काय केलं. बीडचंच उदाहरण घ्या ना, बीड मध्ये काय केलं. कालच त्या संदीप क्षीरसागरला काय म्हणले की शिवजयंतीला नाही ना असं तसं. आता तुमचं खटकेलं असेल, त्या टायमाला जमलं तुमचं. त्या टायमाला स्वर्गीय विनायकराव मेटे साहेब यांच्या पत्नीला तुम्ही सहकार्य करायला पाहिजे होतं ना. आज पालकमंत्री राहिले असते, बीडचे आमदार झाले असता, का नाही सहकार्य केलं. तुम्हाला गबाळ भेटलं, तुम्ही लगेच संदीप भैयाचं काम केलं. तुम्हाला काही घेणं देणं नाही, फक्त समाजाच्या नावावर पोळी भाजायची. आणि इथून पुढे आहे का तुम्ही भरपूर जातीवाद भडकिणार. एक दिवस समाजाला सरळ लक्षात येईल. त्या टायमाला वेळ निघून गेलेली असेल, पण त्या टायमाला मला तर वाटत नाही तुम्हाला 100% समाज आहे का दगडाने हरेन. अहो मी दारूच पित नाही. दारू तर सरेच पित येतं, मग महिन्या 2 महिन्याला 4 महिन्याला पिलो असं 1-2 वेळेस. हे नाहीत का पित दारू. याने तर डुप्लिकेट दारूचा धंदा केलाय, त्याचे बी पुरावे आहेत माझ्याकडे. आणि माझ्या घरच्याला कधी माहित नाही, डायरेक्ट पोलिस आले, पत्रकार आले. ते भावनेच्या भरात त्यांना वाटलं कुठतरी पाटलाने गुतीले म्हणल्यावर पाटील सोडते ना, त्याच्यामुळे ते भावनेच्या भरात ते तसे बोलले. माझ्या घरच्याला माहित नाही हे सारे पत्रकार पोलिस हे घाबरून ते बोलले. त्यांना वाटलं सुटण असं बोलल्यावर तरी. काल तिथं बोलत असताना तुम्हाला ते असंही म्हणाले की तू आता कुठं लपून बसला, त्या बहिणीचे कपडे फाडले वगैरे असं. मी लपून बसलो. अरे त्या बहिणीला मी आता न्याय दिलता ना तिथं कोपरीला. माझ्यात दम आहे, 96 कुळी मराठा मी तिथं तोडले आरोपी कोर्टात. तर हे आहेत अमोल खोने, मराठा समाजाचे सेवक आणि मराठा समाजाचे आरक्षणासाठी अहोरात्र आम्ही कार्यरत आहोत असे असणारे म्हणणारे अमोल खोने, ज्यांच्यावर आरोप करण्यात आले होते की मनोज जरांगे पाटील यांचा काटा काढण्यासाठी सुपारी घेण्यात आली होती आणि त्यांना शिक्षा देखील झाली. 20 महिने जेलमध्ये आम्ही राहून आलेलो आहोत, कोणतेही पुरावे सापडले नाहीत म्हणून आम्ही बाहेर आलो. परंतु जरांगे पाटील तुम्ही खूप मोठी चूक करताय. तुम्ही तुमचा वैयक्तिक वाद काय असेल तो मिटवून घ्या, मला त्यामध्ये ओढू नका, नाहीतर माझं तोंड उघडायला लावू नका. मी तुमचे संपूर्ण घोटाळे बाहेर काढेन पुराव्यानिशी. वसामध्ये तुम्ही बैठका घेतल्या, डील केल्या, करार केले. तुम्ही विधानसभेला अनेकांकडून पेट्या घेतल्या, काळ्या स्कॉर्पिओ, सगळं काही आम्हाला माहिती आहे. तुम्ही आम्हाला बोलायला लावू नका. जरांगे पाटील यांच्याबाबत बोलत असताना जे काही अमोल खोने यांनी आज गौप्यस्फोट केलेले आहेत, जे काही खुलासे केलेले आहेत ते अत्यंत धक्कादायक आहेत आणि कोणालाही या स्पष्टीकरणावर विश्वास बसणार नाही असं स्टेटमेंट आज समोर आलेलं आहे. परंतु जो व्यक्ती पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण काही बोलू शकतो त्या व्यक्तीपाशी काही ना काहीतरी हातचे पुरावे असतील असं देखील तेवढंच मानलं जाईल. कारण अमोल खोने यांनी जे काही परिणाम होईल त्याला मी भोगायला तयार आहे एवढं आव्हान देखील अमोल खोने यांनी केलेलं आपल्याला या व्हिडिओमधून दिसून येतं. मराठी महाराष्ट्र न्यूज संपादक संग्राम धनवे यांनी घेतलेली ही बाईट आहे आणि यांच्या पत्रकार परिषदेमध्ये अमोल खोने यांनी केलेला हा मोठा गौप्यस्फोट आहे. न्यायासाठी लढा देणारे चॅनल मराठी महाराष्ट्र न्यूज हमेशा सत्याच्या बाजूने चालणार असतं आणि प्रत्येकाची बाजू घेऊन योग्य तोच निर्णय देणारी चॅनल आहेत. आणि खरंरित्या पाहिलं सामाजिक दृष्टिकोनातून हेच महत्वाचं आहे आणि दिसून येतं. या संपूर्ण घडामोडीबद्दल, या बातम्यांबद्दल आपल्याला काय वाटतं? अमोल खोने यांनी केलेले आरोप खरे असतील की काही प्रत्यारोप आहेत की खोटे आरोप आहेत? नक्कीच यामध्ये जरांगे पाटील यांच्या स्टेटमेंटमधून लवकरच उघड होईल.
आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा. न्यूज तारखा फडकी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटेला प्रेस करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत